आज 24 ऑक्टोबर गुरुवार. दादांनी आठवण करून दिली. आज गुरुपुष्यामृताचा योग आहे. पुष्य नक्षत्र असतं, पण ते गुरुवारी आल्यानंतर त्याचा योग अधिक असतो. म्हणून सगळ्या दत्तांच्या किंवा गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊया. सर्वांना शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आत्मानात्मविवेक चिंतन परा, याध्यात्मविद्याप्रदम. शृंगारादिरसेषु मग्नरसिकान्, वाग्वैभवंकारकं. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं, भावार्थकं वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. काल आपण 1552 ओवीपर्यंत आलेलो होतो. भगवंत विचारतायत अर्जुनाला की अरे तुझा मोह आता गेला का? आणि मी ब्रह्म आहे या जाणीवेनं अर्जुन उभा राहत होता. सगळं विश्व ब्रह्मरूप झालंय हे सत्य तो स्वीकारत होता. आणि काही क्षणानंतर ते सगळं विसरूनही जात होता. त्यावेळी त्याचं ब्रह्मत्वही विरून चाललेलं होतं. 48, 49, 50 सांगितलेलं. म्हणजे काय तर परमेश्वरी कृपेनं प्राप्त झालेला ब्रह्मभाव आणि भगवंतानेच निर्माण केलेला शारीरभाव या हिंदोळ्यावर तो असा डुलत होता, झुलत होता, झोके घेत होता. ती कल्पना मला फार आवडली. आपलंसुद्धा कधी कधी असं होतं बरं का. आपण एखादा निर्णय घेतो की आता ना मी या पाठीमागं काही बघणार नाही, आणि आपण अगदी पुढची वाटचाल करायला लागतो. आणि पुन्हा क्षणभर असा काहीतरी एखादा असा प्रसंग येतो की अशी काहीतरी छोटीशी घटना घडते की आपण पुन्हा भूतकाळात जातो किंवा पुन्हा आपण पूर्वीच्या आपल्या या काय म्हणू आपण देहभावावर किंवा सांसारिक भावावर परत येतो. आणि अर्जुन कुठे, भगवंत कुठे आणि आपण कुठे हे जरी असलं तरी आपल्याला असे अनुभव येत असतात. मग हे करू की ते करू, नक्की माझं कोणतं अस्तित्व आहे, मी नेमकं कशाला महत्त्व द्यायचं आहे. तर अर्जुनाची अशी हिंदोळ्यावर बसल्यासारखी कधी इकडे झोका जातो, कधी तिकडे जातो. तसं पुन्हा त्यांनी शेवटच्या ओवीत म्हणजे 52 म्हणलं होतं, ऐसा मोड तू मांड तू ब्रह्मे, तो दुःखे देहाची ये सीमे. मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. आता मी ब्रह्म आहे असं त्यानं हे सत्य स्वीकारलं. आणि मी ब्रह्म आहे हे पुन्हा क्षणात तो मोठ्या कष्टानं देहाच्या सीमेवर मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. त्या मी ब्रह्म आहे या संकल्पनेवरून ते सत्य स्वीकारलं असताना क्षणात तो मी अर्जुन आहे या भावनेवर, या देहभावनेवर तो आता उभा राहिलेला आहे. कारण भगवंताची इच्छा होती की त्याला आता थोडा वेळ का होईना या देहभावनेवर आणलं पाहिजे. नाहीतर त्याच्या हातून जे कार्य करायचे ते होणार नाही आहे. आपण हे खूपदा पाहिलं आहे. आता अजून 3-4 ओव्या आहेत. नंतर अर्जुन काय उत्तर देतो तो श्लोक सगळ्यात महत्त्वाचा, तो आपल्याला पाहायचा आहे. आता त्याची अवस्था कशी झाली बघा. तो त्या देहभावनावर अभावावर आल्यानंतर त्याची अवस्था कशी झाली ती खूप सुंदर ज्ञानदेवानी वर्णन केलेली आहे. मग कापता करतळी, दडपुनी रोमावळी, पुलिका स्वेद जळी जिरवूनिया. अहो त्याचा हात करतळीत कापता म्हणजे थरथर हात कापतायत त्याचे. आणि तळहातांनी दडपुनी रोमावळी,
ह्या अंगावर सगळे असे काटे आलेले आहेत, रोमावळी उठलेले आहेत, रोमांच आलेले आहेत. तर या तळहाताने ते मिटवतोय, ते सगळे दडपून टाकतोय आणि सगळ्या देहावर असं देह सगळा पुलकित झालेला आहे. असं अंग शहारतं बघा. कधी कधी तुम्ही अनुभव घेतला असेल, एखादी आरती असेल, एखादं गीत असेल, एखादं स्तोत्र असेल, ते म्हणताना असे भाव आपल्यामध्ये निर्माण होतात, रोमांच येतात आणि मग ते रोमांच दडपून टाकून पुलकित झालेल्या सगळ्या देहावरच्या त्यानं काय केलेलं आहे, पुलिका स्वेदजळी, स्वेदजळाच्या म्हणजे घामाच्या स्वेदबिंबूंना त्यांनी जिरवून टाकले. आणि त्या कशा आहेत तर टपोऱ्या अशा मोत्यासारखे आहेत. असे कधी कधी असे स्वेदबिंदू पण येतात, ते अगदी मोत्यासारखे चमकतात. या सगळ्या ज्या त्याच्या अष्टसात्विक भाव म्हणतात ना, तसे हे भाव त्याचे निर्माण झालेले आहेत आणि त्या सगळ्याला त्यानं जिरवून टाकले. आता पुढची ओवी महत्त्वाची. प्राणक्षोभे डोलतया अंगा अंगची टेंकया सुनिस्तंभू चाळणा भुलवनिया. आता त्याचा प्राणांचा सुद्धा क्षोभ झालेला आहे, क्षुब्ध झालेत प्राण आणि म्हणून अंगा अंगची टेकया, सगळं शरीराला शरीराचाच आधार घेतला जातो. आणि सुनिस्तंभू चाळया, त्याच्या श्वासोश्वासाची गती खूप वाढलेली आहे, जलद झालेली आहे. आणि म्हणून त्यानं स्वतःच्या शरीराच्या काही शरीराला स्वतःच्याच देहानं आधार दिलेला आहे. आपलं आपणच सावरणं ज्याला म्हणतात ना, ते त्यानं केलेलं आहे. म्हणजे एकदम त्याच्यात हा जो फरक झाला सगळा भावनिक, तो सगळा खूप सुंदर सांगितलेला आहे. आपण म्हणतो ना, असं जीव दडपला किंवा असं धडधड धडधड व्हायला लागते ना आपल्याला. जे रनिंग वगैरे करतात त्यांना तर तो अनुभव येतोच, पण एखादी घटना अशी घडली की आपले एकदम श्वासोच्छ्वास असे जलद चालायला लागतात. हल्लीच्या भाषेत BP वाढला, BP कमी झाला, लो BP झाला, ते शरीराच्या दृष्टीनं पण भावनिकदृष्ट्या हा जो बदल होतो हा इथे वर्णन केलेला आहे. त्यामुळे एकदम श्वासोच्छ्वासाची गती वाढली आणि त्यानं असा स्वतःला म्हणजे तोल जायला लागलेला, पण आपल्याच देहाला आपणच आधार दिलेला आहे आणि सगळ्या भावनांना त्यांनी पूर्णपणे शांत केलेलं आहे. मग आपण कधी कधी डोळे मिटतो किंवा एखाद्या देवतेचं स्मरण करतो, देवाचं नाव घेतो आणि ते घेता घेता आपलं मन सगळं शांत व्हायला लागतं. आणि तो तसा सुनिस्तंभू चाळया भुलवनिया. स्तंभू म्हणजे एखादा खांब ताठच्या ताठ उभा असतो, तसा हा अर्जुन एकदम ताठ झालेला आहे, स्तंभासारखा झालेला आहे. ज्याला आपण मी काल परवा म्हटलं होतं की स्टॅच्यू हा मुलं खेळ खेळतात की जे चाललं असेल तिथे थांबायचे, ती ॲक्शन अशी असेल तर असंच थांबायचं, हातवर केलेले असतील तर हातवर करूनच थांबायचं. तसं ह्याची शरीराची आता स्तंभासारखी अवस्था, ज्याला आपण स्तंभित होणे म्हणतो, क्रियापद झालेलं आहे त्याच्यावरून. तर तो भक्तश्रेष्ठ अर्जुन आता स्तंभित झाला. सगळ्या क्रियांना त्यांनी तिथल्या तिथं ठप्प केलेलं आहे. अजून काय काय झाले बघा. नेत्रयुगुळाचे निबोले वोले, नेत्रयुगुळाचे निवोते आनंदामृताचे भरिते, वोसंडत ते मागुते काढून. आता त्याच्या दोन्ही युगुल म्हणजे जोडी, दोन डोळे आहेत आपल्याला, नाक दोन, कान दोन, म्हणजे नाकपुड्या दोन, कानाचे कान दोन, हे दोन, असे सगळे दोन दोन आहेत जास्ती करून. तर ह्या दोन्ही डोळ्यांच्या मधून त्याचं काय व्हायलेलं आहे, आनंदामृताचे भरिते, आनंदाश्रू व्हायला लागलेत, आनंदामृताचं भरतं आलंय. जशी ह्याला सागराला भरती येते चंद्र पाहिल्यानंतर, असं म्हणतात ना, चंद्राच्या दर्शनानं सागराला भरती येते, तसं ह्या अर्जुनाच्या दोन्ही डोळ्यातनं आनंदाश्रू व्हायला लागले
आणि आनंदामृत असं त्याला भरतं आलेलं आहे. ओसंडत ते मागुते काढून या. आणि ओसंडत म्हणजे तो आता पुसायला लागला आहे. ते पुसत पुसत त्यांनी मागुते काढूलिया, ते मागं वळवलेत. एखाद्या मोठी व्यक्ती आपल्या समोर येऊन बसलेली असेल आणि काहीतरी घटना घडली म्हणून आपल्या डोळ्यात आनंदाश्रू आले असेल, किंवा आनंदाश्रू किंवा दुःखाश्रू, आणि एकदम अचानक कोणी आलं तर आपण काय करतो, असे डोळे पुसतो. तर ते म्हणतात, का हो, काय झालं? नाही, जरा डोळ्यात काहीतरी गेलं होतं. ते अश्रूसुद्धा लपवायचे असतात, लपवले जातात, सांगायचं नाही कारण ते उघड करण्याजोगंही नसतं. तशी याची अवस्था झाली की ते आनंदाश्रू आलेले आहेत आणि त्यांनी मागं वळवले. ते सुद्धा केवढं ताकद आहे बघा, तिथेच थोपवायचेत. मागं वळवले म्हणजे काय, तो ठिपका त्यानं बाहेरही पडू दिलेला नाही. आनंदाश्रू तिथल्या तिथे आटवलेला आहे, माघारी वळवला आहे. ओसंडते मागुते काढून या, मागच नेलं त्याला, म्हणजे तिथे थांबवलं. पुढं काय अवस्था झाली बघा. विविधा औत्सुक्यांची दाटी, छिपात ती होती कंठी, ते करून या पैठी हृदया माझी. आता इतकी उत्कंठा, उत्सुकता लागलेली होती की विविध प्रकारच्या उत्कंठा किंवा उत्सुकता त्याला लागलेली होती. त्यांची जणू काही दाटी झालेली होती. दाटी चीप आतती होती कंठी. आणि कधी कधी कंठ असा दाटला जातो आपला, तर तो त्या सगळ्या उत्कंठा अर्जुनाच्या गळ्यात दाटून आल्या. आणि त्यांनी काय केलं, ते करून या पैठी हृदया माझी. त्यांनी त्या सगळ्या भावना किंवा सगळ्या उत्कंठा या आपल्या हृदयामध्ये पैठी म्हणजे स्थिर केलेले, सगळं स्थिर केलं. स्टॅबिलिटी. योगामुळं 6 गोष्टी मिळतात असं आम्हाला तेव्हा सांगितलेलं होतं. त्यातली स्टॅबिलिटी म्हणजे स्थिरता हा एक शब्द महत्त्वाचा. स्किलतं, सपलनेस, लवचिकपणा, स्ट्रेंथ, 5S म्हणायचे त्याला. आणि नंतर हे स्टॅबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी त्याला एकदम प्राप्त झाल्या आहेत. त्याने हृदयामध्ये सगळ्या त्या उत्कंठा स्थिर केल्यात. नाही तर आपण एरवी काय करतो, लगेच व्यक्त करतो, हो काय झालं माहिती आहे, आत्ता मला एकदम असं झालं. ह्या व्यक्त करणंच नाही आहे, तो एकदम ठप्प झालेला आहे, शांत झालेला आहे. वाचेचे, आणि मग त्यामुळे पुढं काय झालं, वाचेचे वितुळणे, सावरुनी प्राणे, अक्रमाचे श्वसने ठेवून ठाई. आता त्याच्या समोर प्रत्यक्ष परब्रह्म उभं राहिलेलं आहे, साकार झालेलं आहे. आणि या जाणीवेनं वाचेचे वितुळणे, त्याची वाचा आहे, वाणी जी आहे तिला असं त्यांनी सावरले, सावरून धरले वाणीला. सावरून पुढं म्हणलेलं आहे. वितुळणे म्हणजे ती वाणी जर अशी हे झाली असती, वाहत गेली असती, बोलत गेली असती, म्हणून तिला सावरुनी प्राणे. आणि त्यांनी प्राण म्हणजे आपले श्वासोच्छ्वास हे अगदी आवरून धरलेले आहेत, श्वासोच्छ्वासाला नियंत्रणात आणलेलं आहे. आणि अक्रमाचे श्वसने ठेवून ठाई. मग हे क्रमानुसार नव्हता श्वासोच्छ्वास, तो जोरात जलद गतीनं चालला होता, मगाशी सांगितलं. आणि म्हणून त्या श्वासोच्छ्वासाला सुद्धा नियंत्रणात आणत आपला देह जो आहे ठेवून ठाई, आपला देह हा स्थिर केलेला आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींवर त्यानं एका क्षणात नियंत्रण आणलेलं आहे. कारण परब्रह्म साक्षात समोर उभं राहिलं. मी काल म्हणलं तसं ते गाणं खूप छान आहे बघा. आजी मी ब्रह्म पाहिले, आजी मी ब्रह्म पाहिले. त्याला ते परब्रह्म दिसले आणि तो मनातल्या मनात हरखूनही गेलाय. सगळा त्याचा एकदम हे झालेला आहे, बांध फुटल्यासारखं झालेलं आहे. आनंदाश्रू पण आलेले आहेत, श्वासही भराभरा चालायला लागलेले आहेत. मगाशी सगळं सांगितलं. हे आनंदाचा नुसता पूर आलेला आहे, ओसंडून व्हायला लागलेला आहे आनंद. उत्सुकता, उत्कंठा इतकी दाटून आलेली आहे की ती गळ्यामध्ये, कंठामध्ये
असा तो गळा दाटून आले, कंठ दाटून आलेला आहे. मग त्यालासुद्धा त्यांनी स्थिर केलं. आपल्या हृदयामध्ये सगळ्या उत्कंठा तशाच साठवून ठेवल्या आणि वाणीलासुद्धा नियंत्रणात आणलेलं आहे. तिलाही सावरून घेतलं. सगळे प्राण, श्वासोच्छ्वास हे सगळे नियंत्रणाखाली आणले आणि आपला देह स्थिर केला, देह सावरला. कधी कधी आपला तोल जातो, आपण लगेच समजतो आता आपल्याला ही वेळ नाही आहे, आत्ता हे सगळ्या भावनांचा हे करायची वेळ नाही आहे, योग्य नाही आहे. आणि म्हणून त्यानं स्वतःला सावरलं. स्वरूपानंद काय म्हणतात बघूया. अहम ब्रह्म भाव मांडित मोडित, ऐसा स्वीकारित द्वैत भाव. दुःखे देहाची या सीमेवरी आला, मग उभा ठेला पार्थ नामे. थरथर त्या हाते रोमांच दाबून, अंगी जिरवून स्वेद बिंदू. धडधडे उर करोनी ते स्थिर, देवोनी आधार अंगे अंगा. मग आनंदाश्रू पुसोनी टाकीत, होते जे देहात, होते जे वहात नेत्रांतून. नाना उत्कंठांनी कंठ सद्गदित, हृदयी दाबीत उत्कंठाती. वितुळली वाणी सावरोनी प्राणी. वितुळली म्हणजे पांगळी झालेली, बांध घातलेला आहे जिला. मग अशी एका ठिकाणी बांध असा शब्द त्याचा अर्थ वाचला. सावरोनी प्राणे करोनी श्वसने व्यवस्थित. सगळे आपले प्राण वगैरे त्यांनी सावरून धरलेले आहेत. त्या वाणीला सुद्धा बांध घातलेला आहे आणि असं शांत तो राहिलेला आहे. आपण याच्यावरच्या मी म्हणलं तसं मागे जे बोलले होते गडावरून आम्ही, स्वामी वरदानंद भारतींचं पण छान अनुवाद त्यांनी केलेला आहे. ज्ञानेश्वरी अनुवाद असंच म्हणलेलं. तर त्यातल्या काही ओव्या जरा थोड्याशा सांगते बरं का. मी आत्ता म्हटलं तसं बघा, त्यांनी तोच सांगितलेला अष्टसात्विक भाव. तेथ ब्रह्ममी हे ओसरे, मग विश्व ब्रह्मत्वे भरे. अंतिती ही जाणीव विरे, मग जिरतो ब्रह्मभाव. एका वेळेला सगळ्या गोष्टी कशा जिरत चालल्या. एकीकडे भरलेली होती शुद्ध ब्रह्मता, दुसरीकडे ब्रह्मज्ञान साचले होते परिपूर्ण. मध्ये घेऊन अर्जुन उभा कष्टाने, ब्रह्मानंदाच्या जाणीवेने अष्टसात्विक भावाने. व्यापिला होता पूर्णपणे त्यावेळी तो भाग्यवंत. थरथर कापे शरीर, आत्ताचं जे वर्णन आहे. रोमांच उठले अंगावर, ओघळू लागले सुकुमार सर्व देही स्वेदकण. उचंबळत्या भावनेमुळे तोल राखणे कठीण झाले. अतिशय सोपी रचना आहे त्यांची. भानन त्यासी काही उरले, स्तब्ध झाला सुखानंदे. त्याच्या दोन्ही नेत्रामधुनी अश्रू वाहती आनंदानी. पोटछाती गळ्यातुनी गहिवर होता दाटला. असं म्हणतो ना, आपल्याला पोटाला सुद्धा खड्डा पडतो आणि इथे कंठ दाटून येतो. उत्कंठा कवळी वाणी ते, नीट शब्द येत नव्हते. आणि अनियमितपणा ते धरिती त्याचे श्वासोच्छ्वास. भावना वेग हा सगळा अर्जुनाने आवरिला, आणि बोलू लागला श्रीकृष्णासी येणे रीती. सगळ्या भावना आपल्याला आवरून, आपण आवरून पुन्हा उत्तर द्यायचे. कारण त्यांनी विचारलं होतं की अरे तुझा तो मोह संपला का अजूनही तू त्याच भावामध्ये आहेस. आणि त्याच्यानंतरची ही जी त्याची अवस्था सगळी सुंदर वर्णन केलेली आहे. ज्ञानदेवांनी काय किंवा भगवंतांनी सांगितलेलं होतं की विचारलं होतं, कच्चिदेतत् श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा, कच्चिद अज्ञान संमोह प्रनष्टस्ते धनंजय. अरे तुझा सगळा संमोह हा नष्ट झाला का, या प्रश्नावर त्याची झालेली परिस्थिती, सगळी अवस्था, स्थिती ही किती सुंदर ज्ञानदेवांनी वर्णन केली. आणि आत्ता सांगितलं तसं वरदानंद भारतींनी
अतिशय सुलभ सोप्या शब्दात सगळं सांगितलेलं आहे. पटकन लक्षात येतो आपल्याला अर्थ. काही काही शब्दांचे अर्थ सापडत नाहीत सगळ्यांचेच, कारण मोठमोठ्या लोकांनी कित्येक पारायणं केली असतील, किती चिंतन केलं असेल, त्यांना ते सहजासहजी लक्षात येतं. आपल्याला त्या भावनेत जाऊन, त्या भूमिकेत जाऊन त्या श्लोकांचे, त्या शब्दांचे अर्थ समजून घेऊन आपण प्रयत्न चालणे. आता अर्जुन काय म्हणतो बघा. अर्जुनाचा महत्त्वाचा श्लोक आहे आता. अर्जुन उवाच 73वा श्लोक, अगदी सगळ्यात महत्त्वाचा. म्हणजे जो सुरुवातीला त्यानं म्हणलं होतं पहिल्या अध्यायातला 21वा श्लोक आठवा. सीदन्ति मम गात्राणि मुखंच परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. 21वा होता. 2 ह्याच्या सैन्यांच्या मध्ये माझं आपलं हारथ नेऊन ठेव. आणि हा 29वा श्लोक आहे. सीदन्ति मम गात्राणि मुखंच परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. तो श्लोक आणि आत्ताचे श्लोक किंवा आत्ताच्या ओव्या, या दोहोंमधली गती कशी आहे बघा, संगती. की त्यावेळेलाही त्याचं अंग सगळं गळून गेलेलं होतं, सगळे अवयव गळून गेलेले होते, तोंडाला कोरड पडलेली होती, मुखंच परिशुष्यती, आणि सगळ्या अंगावर तेव्हाही कंप सुटलेलाच होता, पण तो मोहान होता. आणि आता मोह संपलेला आहे आणि रोमांच सगळे उठलेले होते. रोमहर्षश्च जायते, सगळ्या शरीरावर रोमांच उठले होते. हे सगळं सांगितलं होतं. आणि अजून पुढच्या 30व्यात ते म्हणत होता गांडीवं स्रंसते हस्तात त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. हा श्लोक महत्त्वाचाच, की त्याच्या हातातून ते गांडीव धनुष्य गळून पडत होतं आणि त्वक, सगळ्या त्वचेचा, त्वकचा दाह परिदह्यते, जळजळ होते, म्हणजे तापलं होतं सगळं शरीर. आणि भ्रमती वचमे मनः, माझं मन भरकटल्यासारखं झालेलं आहे असं तो त्यावेळेला म्हणलेलं. आणि म्हणून काय म्हणतो, नच शक्नोमी अवस्थातून, अरे मी उभासुद्धा राहू शकत नाही आहे, अशी माझी अवस्था झालेली. आणि तेच आता काय म्हणतोय आजचा श्लोक आता महत्त्वाचा आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसंदेह करिष्ये वचनं तव. नष्टो मोह, अरे कशामुळं, त्वत्प्रसादात, तुझ्या कृपेमुळं, मया अच्युत, मया म्हणजे माझ्याकडून, अरे आता हा माझा मोह सगळा गळून गेलेला आहे. अच्युता, आता अच्युत शब्दसुद्धा आत्ता का वापरला, तर जो कधीही च्युत होत नाही, इकडं तिकडं जात नाही, म्हणजे जो कायम स्थिर असतो, अशामुळं त्याच्या संगतीत राहिल्यामुळं हा सुद्धा आता अच्युत झालेला आहे, म्हणजे अच्युतासारखा झालेला आहे. तर तुझ्या कृपेमुळं माझा मोह नष्ट झाला. आणि नष्टो मोह हा स्मृतीही लब्धा, आणि माझी जी स्मरणशक्ती आहे, माझी जी स्मृती आहे ती लब्धा, आता मला प्राप्त झाली. आता मी कोण आहे, मी कशासाठी जन्माला आलो आहे, माझं कर्तव्य काय, हे सगळं मला कळलं आहे. स्थित हा अस्मी, मी आता स्थित आहे, संशयरहित झालेलं आहे. गतसंदेह, आता माझ्या मनामध्ये यत्किंचितही संदेह नाही. आणि शेवटचं सगळ्यात महत्त्वाचं चरण, करिष्ये वचनं तव, तव वचनं करिष्ये, तुझ्या बोलण्याप्रमाणे, तुझ्या सांगण्याप्रमाणे मी आता सगळं करणार. म्हणजे तुझी आज्ञा मी पाळणार, किंवा तुमची आज्ञा मी आता पाळणार. आपल्या कृपेनं माझा मोह सगळा नाहीसा झाला, मला माझी स्मृती परत आलेली आहे, प्राप्त झालेली आहे, मी संशयरहित झालेलो आहे. आणि म्हणून मी आता आपल्या म्हणण्याप्रमाणे वागेन, आपल्या
आज्ञेचं पालन करीन असं छान सांगितलेलं आहे. एवढ्यासाठी किती श्लोक गेले आता हे बघा. 73वा श्लोक आहे 18व्या अध्यायातला. 700 श्लोकातले आता फक्त 5 श्लोक राहिले. म्हणजे 95पर्यंत गाडी आली. 695 श्लोक ऐकवले. इतकं ज्ञान दिलं, इतकं तत्वज्ञान सांगितलं. तेव्हा त्याची ही अवस्था आता झाली आहे. आणि आता म्हणतो तुझ्या उपदेशाप्रमाणे, तुझ्या आज्ञेप्रमाणे मी आता सगळं करीन. झाला. जो बदल अपेक्षित होता तो झाला. आता आपण सुद्धा भगवंताला सांगायला पाहिजे की नष्टो मोह हा. आपली सुद्धा अशी अवस्थाच होऊ देत की आता मला कसलाही मोह नाही, संसाराचा नाही, कुठल्याही धनाचा नाही, कुठलाच नाही. आणि स्मृती लब्ध. आता मला माझी स्मृती जागृत झालेली आहे की हा जन्म, मनुष्यजन्म, नरजन्म मला कशासाठी मिळाला. आणि हे सगळं कुणामुळं झालं आहे? त्वत्प्रसादात, भगवंताच्या कृपेमुळेच झालेलं आहे. आणि आता मी स्थिर झालेलो आहे. आता माझा सगळा संदेह नष्ट झालेला आहे. आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे, तुझ्या आदेशाप्रमाणे, तुझ्या उपदेशाप्रमाणे मी देखील आता माझं जे कर्तव्य आहे ते करायला आता मी तयार आहे, सज्ज आहे. असं आपणही भगवंताला मनातल्या मनात सांगूया. अर्जुन म्हणजे आपण सगळे अर्जुन झाले आहोत. तर हे जे बोललाय अर्जुन हे त्याच्या मुखातून आपणच बोललेलो आहेत असं समजूया. आता पुढच्या ओव्या बघा. मग अर्जुन म्हणे काय देवो. किती सुंदर ओवी आणि सुंदर कल्पना आहे. मला ही फार ओवी आवडली बघा. पुसता ती आवडे मोहो, तरी तो कुटुंब गेला जी ठावो, घेऊनी आपुला. मग अर्जुन म्हणतो अहो देवा, काय देवा, पुसता की आवडे मोह. अहो भगवंता, तुम्ही मला आता काय विचारता आहात? माझ्या मोहाबद्दल विचारता आहात? तो काय म्हणतो? तरी तो सकुटुंब गेला जे ठावो, घेऊन आपला. तो कुटुंबासह घेऊन गेलेला आहे. त्या मोहाचं जे कुटुंब आहे त्याच्यासह तो गेला. आता त्यातलं काही उरलं नाही. उगाच एवढंसं काहीतरी उरलं असतं तर मग माझ्या देहाला पुन्हा बाधा झाली असती. म्हणून तो सांगतो की तो मोह आपल्या संपूर्ण कुटुंबासह या माझ्या देहाला आता सोडून गेला. नष्टो मोह हा. याचं ज्ञानदेवानी किती छान सांगितले बघा. आणि पुढं म्हणणार आहे स्मृती लब्धा. आता तो कसा मोह गेलाय त्याची उदाहरणं. सूर्य चंद्र हे तर इतके ज्ञानदेवांना काय म्हणायचं प्रिय आहेत की तसाच पुन्हा पुढची ओवी सुद्धा सांगतायत. पासी येऊनी दिन करे, डोळ्या ते अंधारे, पुसीजे हे काय सरे कोणे गावी. आता एखाद वेळेला भगवंताला तो म्हणतोय की प्रत्यक्ष तेजस्वी सूर्यानं आपल्या डोळ्यासमोर येऊन विचारावं की अंधार जाणवतो का, आपल्याला विचारावं. असं कधीतरी होईल का हो? सूर्य आपल्या डोळ्यासमोर आल्यावर अंधार उरेल का? नाही. मग सूर्य आणि अंधार कधीतरी एकत्रित येतील का? नाही. मग भगवंत आणि भक्त जवळ आल्यानंतर आता मोह काही उरेल का? आता तुम्हाला काय विचारतोयस? तो कधीच गेला. जसं म्हणतात ना, दूर दूर देशी निघून गेला. एक अथर्ववेदामध्ये सूक्त आहे तपमन म्हणून. तर तापावरचं सूक्त आहे ते. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की हे तापा, तू दूर 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 दूरच्या देशी आता पळून जा, निघून जा. आता इथं माझ्या इथे राहू नकोस. आणि ते तसं सूक्त म्हणल्यामुळे त्यावेळेचे ताप जात होते, पळून जात होते. आता आपण डॉक्टरकडे जातो की पहिल्या टेस्ट करा. ही टेस्ट डेंग्यूची आहे का, चिकनगुनियाची आहे का, आणि कशाची आहे का. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा अजून काही टेस्ट व्हायच्या, ब्लड टेस्ट, आमके टेस्ट, आणि मग त्याला औषधं देतात. आता तसं नाही. इथं सोपं एकदम. काय सांगितलं की सूर्यच माझ्या डोळ्यासमोर आला आणि त्यानं विचारला अंधार दिसतोय का? असं होईल का? होणार नाही. तसं भगवंता तुम्ही साक्षात माझ्या समोर आहात आणि आता मला विचारताय की मोह आहे का? आता उरलाय का काही मोह तुला?
तसं आता त्याची पुढची ओवी तीच आहे. तैसा तू श्रीकृष्ण राया आमुचिया डोळया गोचर हेसी काय कासी काहीचया न पुरे तव. अहो सद्गुरु राया किंवा हो भगवंता, हे प्राणप्रिय श्रीकृष्ण राया, तू आमच्या या मरते डोळ्यांना प्रत्यक्ष दिसतोयस, समोर दिसतोयस. हे सुख आम्हाला पुरेसं नाही आहे का? किंवा प्रत्यक्ष दिसतोयस. आता मला काय प्रश्न पडेल की काही राहिलाय मोह म्हणून? शक्यच नाही, कारण तुझा माझ्यावर प्रेम आहे. ते पुढची ओवी आहे बघा छान. परिलोभे मायेपासूनी ते सांगसी तोंड भरूनी जे काही सेनीही करूनी जाणू नये. आणि तू मला विचारतोयस की माझ्या मनी मोह काही उरलेला आहे. तर एवढा आमच्यावर तुझा लोभ आहे, प्रचंड लोभ आहे, प्रेम आहे, की जे मानवी विश्वाला कधी जाणताच येणार नाही. आणि ते तुझं स्वरूप जे आहे ते मला कसं आहे, आईपेक्षा सुद्धा प्रेमानं उघड करून विचारतो आहेस की माझ्या मनी मोह उरलाय का? परी लोभे मायेपासूनी ते सांगसी तोंड भरूनी जे काही सेनीही करूनी जाणू नये. आता काही झालं तरी ते आता जाणताच येणार नाही. आता काही उरणारच नाही आहे तो मोह. असं तू सगळं मला समजावून सांगितलं आहेस की मायेपासून, आईपेक्षा सुद्धा तू अधिक प्रेमानं तोंड भरून उघड करून सगळं सांगतो आहेस. त्यामुळं आता माझ्या ठिकाणी कसा मोह उरेल रे? उरणारच नाही, कारण तुझा लोभ आहे आमच्यावर, तुझं आमच्यावर प्रेम आहे. आणि जे मानवी मनाला कळणार नाही, आता मी त्याच्या पलीकडे गेलो, मानवी मनाला ओलांडून गेलेलो आहे, मी तुझ्यापर्यंत पोचलेलो आहे. त्यामुळं आता ही अशी शंका किंवा असा संशय येणंच शक्य नाही. आता मोह असे की नाही हे ऐसे जो पुससी काही कृतकृत्य जाहलो पाही तुझे पणे. तो सांगतोय की आता तू मला विचारतो आहेस की माझ्या मनी मोह उरला आहे की नाही. आता काय, आता कृतकृत्य झालो पाही तुझेपणे. अरे तुझे हे ब्रह्मांड स्वरूप, ब्रह्मांड व्यापी स्वरूप पाहिल्यामुळं, तुझा मला सहवास लाभल्यामुळं मी कृतकृत्य झालो. आता मला काहीच उरलेलं नाही आहे. आता जर एखादं एवढं सगळा भगवंत म्हणल्यानंतर एखादा जर म्हणलं आता तुझी काय इच्छा आहे, तरी लोक म्हणतात मला पुढच्या जन्मी अमकं अमकं होऊ देत, अरे रामाकृष्ण गोविंदा. किंवा लोक म्हणतात मला तेवढा वडापाव मिळू देत. म्हणजे देव भेटल्यावर काय मागायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. त्याला कळलंय तो म्हणतो आता काय मला मागायचं, मी आता पूर्ण कृतकृत्य झालेलो आहे. आता तुझ्याशिवाय मला दुसरं काही कळणार नाही. आणि एवढ्याच 2-4 ओव्या बघूया. पार्थ म्हणे देवा पुससी हे काही मोह माझ्या ठाई आहे की ना. तरीस कुटुंब गेला तो घेऊन आपुले ठिकाण अज्ञानाचे. अंधाराची वार्ता पुसावी नेत्रांसी येवोनी आपाशी दिवा करे. पाशी म्हणजे जवळ. शोभेल हे काय कोणे गावी सांग तैसा तू श्रीरंग पुढे उभा. प्रत्यक्ष दर्शन तुझे प्रभू राया काय करावया असमर्थ. वरी मातेची ह्या प्रेमाहून थोर प्रेम अनिवार करोनिया. सांगसी ते मज तोंड भरी आज आकळे ना गुज साधनिजे. मोह माझ्या ठाई असे किंवा नाही पुससी हे काही मज आता. अरे आता कशाला विचारतोय, कारण मी आता त्वद्रूप झालेलो आहे, तुझ्याशी मी एकरूप झालेलो आहे. 62 पर्यंत झालेले आहेत ओव्या, तिथपर्यंत थांबूया. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमेव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम.
त्रिभुवन माता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा। आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी। आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी। आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले। आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत नुवेधला माझा। आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। आता ते स्वरूपानंद काय म्हणतात बघा। तुझ्या कृपा प्रसादाने मिळालेल्या आत्मज्ञाने काढिला मी निश्चयाने मुळास कीट मोह माझा। कर्म करणे वान करणे जे ज्या वाटते द्वैताने ते द्वैत सरले पूर्णपणे एक सर्वत्र दिससी तू। अर्जुनपणे होतो गुंतलो तो त्वद्भावे मुक्त झालो। आता आहे पार गेलो विचारण्याच्या सांगण्याच्या। तुझ्या कृपा प्रसादाने मिळालेल्या आत्मज्ञाने काढिला मी निश्चयाने मुळासकट मोह माझा। खूप सोपं भाषेत त्यांनी सांगितलेले। धन्यवाद। आता उरलेल्या ओव्या पुन्हा उद्या पाहूयात।